नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे आपल्या या छोट्याशा पण प्रेमाने भरलेल्या परिवारात. या चॅनलवर तुम्हाला रोजच्या आयुष्यातील सुंदर क्षण, आपल्या कुटुंबासोबत घालवलेला आनंदी वेळ, स्वादिष्ट आणि सोप्या रेसिपी तसेच घरातील छोट्या छोट्या गोष्टींचा प्रवास पाहायला मिळणार आहे. जर तुम्हाला असे साधे, मनाला भिडणारे आणि आपल्या घरासारखे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. चला तर आजच्या व्हिडिओची सुरुवात करू. तर सर्वात प्रथम तुम्ही पाहू शकता इथे मॉर्निंग ब्रेकफास्ट जो आहे तो मी बाहेरच केला होता. मस्त म्हैसूर मसाला डोसा खाल्ला होता. त्यानंतर मी दादांसोबत मंडईला गेले होते. दादांचं बोलणं ऐका थकले होते खूप बाहेर फिरून. त्यानंतर बिर्याणी खाण्याचा प्लॅन झाला होता अचानकच. तर दादांचं आणि आमचं बोलणं पाहू शकता कसं आहे ते. आज दादांकडून मस्त संडे स्पेशल बिर्याणीची पार्टी आहे. तर आज आम्ही दोघी आणि दादा मस्त आता बिर्याणी खाणार आहे पोटभर. त्यानंतर इथे आम्ही रेस्टॉरंटमध्ये आलो होतो. आल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं मी दादा आणि छोकुली आहे. छोकुलीमध्ये मावशीची मुलगी आहे आणि दादा म्हणजे माझ्या मम्मीचे पप्पा आहेत ते. त्यानंतर आम्हाला ज्या रेस्टॉरंटला जायचं ते रेस्टॉरंट जे आहे ते कायमस्वरूपीचं बंद झालं होतं. मग आम्ही या रेस्टॉरंटमध्ये आलो होतो बिर्याणी खाण्यासाठी. आय होप याची टेस्ट खूप छान होती. त्यानंतर मग दादांनी तर खाल्ली नाही. तर छोकुलीला बिर्याणी जी आहे ती सर्व करून दिली. पण ती फोनमध्ये बसली तर तिने काय तुम्ही पाहू शकता कशी आहे टाईमपास करत बसली. त्यानंतर तिकडून घरी आल्यानंतर खिडकीला अशी नेट जी आहे ती ऑर्डर केली होती फ्लिपकार्टवरून, ती लावून घेतली. मग त्यानंतर संध्याकाळी परत मी गेले धपाटे खायला बाहेर. मग त्यानंतर आई, दादा, छोकुली नेक्स्ट डेला आले होते. तर तुम्ही बघू शकता बाईचं किती प्रेम आहे. त्यानंतर मी इथं बाहेर गेले, ज्यूस पिला, शेपुरी खाल्ली, सँडविच खाल्लं. त्यानंतर बघू शकता मस्त अशी आई जी आहे ते केसांची जी आहे ती मॉलिश करत होती. आई तेल लावत होते केसांना. ही आजी जी आहे ती माझ्या मम्मीची मम्मी आहे. केसाला तेल साडीवाली जी आहे ती दरवेळेस ही लावत असते पप्पांची आजी. आज मम्मी ही आहे. आजी लावते. दरवेळेस बाई जी आहे म्हणजे माझ्या पप्पांची मम्मी ती माझ्या केसांना हेअर ऑइलिंग करते. पण आज आई आली होती म्हणजे मम्मीची मम्मी आली होती तर ती आज माझ्या केसांना हेअर ऑइलिंग करत होती. तुम्ही पाहू शकता. आणि फॅमिलीसोबत असली ना तर एक मजाच वेगळी असते. कारण माझ्या घरामध्ये मी, आजी आणि भाऊ आम्ही तिघच असतो. त्यामुळे असं कोण आलं तर खूप छान असं वाटतं. आणि ते रात्रीचे 2 वाजता आम्हाला कोल्ड कॉफी पिण्याची इच्छा झाली. आईला झोपेतून उठवलं आणि तिला पण म्हटलं चल कॉफी पिऊ. मग नेक्स्ट डे मॉर्निंगला इथं मस्त साबुदाणा खिचडी करायची होती. तर इथं साबुदाणे भिजत घातले होते. तुम्ही पाहू शकता साबुदाणे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. जितके साबुदाणा तितकंच पाणी यूज करायचं आहे आणि एकदाच साबुदाणे धुवून घ्यायचे. जास्त वेळेस धुतले की साबुदाणे जे आहे ते चिकट बनतात. तुम्ही पाहू शकता जितकं बोट मी या साबुदाण्यामध्ये ठेवलं तितकंच आपण पाणी टाकायचं आहे. त्यानंतर इथे कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये मिरची आणि जिरे जे आहे ते मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि ते यामध्ये टाकायचं आहे जेणेकरून टेस्ट खूप छान येते. तुम्ही पाहू शकता साबुदाणा खिचडीला टेस्ट खूप छान येते. अशाच प्रकारे मी दरवेळेस खिचडी बनवत असते. तर तुम्ही पाहू शकता हे मिरची आणि जिरे जे आहे ते चांगले तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत. त्यानंतर उकडलेले बटाटे जे आहेत ते यामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे जेणेकरून बटाट्यामध्ये पूर्ण मिरची जिरंचा जो फ्लेवर आहे तो चांगला उतरेल. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जे आहे बटाटे ते चांगले परतून घेतलेले आहेत. त्यानंतर बटाटे चांगले परतून झाले की त्यानंतर आपण जे भिजवलेले साबुदाणे होते ते यामध्ये टाकून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता पण बटाटा जो आहे तो चांगला परतून घ्यायचा आहे जेणेकरून बटाट्यामध्ये जो फ्लेवर आहे ते पूर्ण उतरला पाहिजे. त्यानंतर इथे साबुदाणे जे आहे ते तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे फुगलेले आहेत आणि पांढरशुभ्र असे छान दिसत आहे. आणि साबुदाणे कसे भिजवायचे ते तुम्हाला मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलंच आहे. तशा प्रकारे जर तुम्ही साबुदाणे भिजवले तर तुमची साबुदाणा खिचडी जी आहे ती अप्रतिम लागते आणि चविष्टसुद्धा लागते. त्यामुळं तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पाहत राहा. आणखीन तुम्हाला माझ्या चॅनलवरती रेसिपीज, फॅमिली टाईम आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्यानंतर इथे पाहू शकता शेंगदाणा कूट जो आहे
तो इथे टाकून घेतलेला आहे आणि साबुदाणे बटाटा हे सर्व मिक्स करून घेतलं आहे. पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे जेणेकरून जो फ्लेवर आहे खिचडीमध्ये तो पूर्ण आला पाहिजे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे जे आहे ते सर्व मी मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर बारीक गॅसवरतीच साबुदाणा खिचडी जी आहे ती करायची आहे. त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर परत एकदा चांगलं असं कढईमध्ये परतून घेतलेली आहे साबुदाणा खिचडी. आणि कोणाकोणाला साबुदाणा खिचडी आवडते ते मला तुम्ही नक्की सांगा. आणखीन तुम्ही पाहू शकता किती छान असे साबुदाणे खुले झालेले आहेत. अगदी मोकळे असे छान असे साबुदाणे जे आहेत ते तयार झालेले आहेत. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या रेसिपीवर बनवू आणि व्लॉग कोणता हवा आहे तेही मला जरूर कळवा तुम्ही कमेंट्समध्ये. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपली साबुदाणा खिचडी जी आहे ती मस्त अशी परतून घ्यायची आहे जेणेकरून ती कढईला चिटकली नाही पाहिजे आणि टेस्टही त्याची खूप छान अशी लागते. त्यानंतर अशी मी 5 मिनटं झाकण ठेवून वाफेवरती जी आहे साबुदाणा खिचडी ती चांगली अशी वाफेवरती शिजून घेतलेली आहे जेणेकरून साबुदाणामधला जो कच्चेपणा आहे तो गेला पाहिजे. तुम्ही पाहू शकता. त्यानंतर साबुदाणे मस्त असे वाफेवरती शिजलेले आहेत आणि एकदम सुटसुटीत आणि असे मोकळेदार साबुदाणा जे आहेत ते झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता मस्त अशी खिचडी होते, मस्त तिखट अशी झणझणीतवाली. तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. प्रत्येकाची पद्धत जी आहे बनवण्याची ती वेगवेगळी असते. तर तुम्ही पण तुमचे सजेशन देऊ शकता की तुम्ही कशा प्रकारे स्वयंपाक करता ते. तर त्यानंतर मी इथे दहीची चटणी बनवलेली होती. इथे मी दहीच्या चटणीसाठी दही, शेंगदाणे कूट आणि मिरची हे मिक्सरला पेस्ट करून घेतली त्याची. त्यानंतर मी इथे तुपामध्ये जिरे टाकून त्याची फोडणी देऊन अशा प्रकारे ही दह्याची चटणी बनवली. त्याच्यानंतर मग जेवणला आता काही बनवायचं तर त्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता तेल घेतल्यानंतर तेल चांगलं गरम होऊन दिलं. त्यानंतर मी इथे आज जे आहे ते पिठलं बनवणार होते. तर इथे मी मोहरी जी आहे ती टाकून घेतली. तर आज आपण पिठलं बनवणार आहोत. जर तुम्हाला पिठलं बनवायचं असेल तर तुम्ही यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, ठेचलेला लसूण हे सुद्धा टाकू शकता. पण मी इथे फक्त मोहरी, मिरची, आणखीन कांदा जो आहे तो इथे टाकून घेतलेला आहे आणि हिंग टाकून घ्यायची आहे आणि चांगलं मस्त असं परतून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्ही पाहू शकता किती छान असा तडका बसला आहे मिरचीला. अशाच प्रकारे पूर्ण कांदा जो आहे तो ब्राऊन होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे. गोल्डन ब्राऊनपर्यंत कांदा जो आहे तो चांगला परतला की आपल्या पिठल्याला जी टेस्ट आहे ती खूप छान येते. अगदी सिंहगडावरती जो आपल्याला पिठलं खायला मिळतं तशीच आपल्या या घरच्या मस्त अशी पिठल्याची टेस्ट येते. तर त्यासाठी पेशन्स ठेवून स्वयंपाक केला की तो खूप छान होतो, अप्रतिम होतो आणि मनापासून केलं तर अजूनच छान. आणि आपण सर्वांना खाऊ घालतो तर मग सगळ्यांच्या प्रतिक्रिया पण तशाच येतात. त्यामुळं पेशन्स ठेवून स्वयंपाक केला तर छान वाटतं. तर तिथं तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे कांदा, मिरची हे जे आहे ते चांगलं फ्राय होत आहे. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतलं की त्याच्यानंतर आपण बेसन जे आहे ते यामध्ये टाकणार आहोत. तर प्रत्येक जणची पद्धत जी आहे ती वेगळी आहे. इथे मी माझ्या पद्धतीने करत आहे. आणि इथे पाहू शकता तुम्ही चवीनुसार मीठ टाकून घेतल्यानंतर हे जे आहे कांदा, मिरची हे चांगले असे परतून झालेले आहेत. त्यानंतर इथे आपण बेसन टाकणार आहोत. बेसन मी जे आहे ते पाण्यामध्ये मिक्स करून टाकलेलं आहे. पाणी आणि बेसन आणि हळद हे सर्व यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता इथं मी मस्त असा कांदा जो आहे तो असा परतून घेतलेला आहे चांगला. त्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता इथे मी 4 ते 5 चमचे असं बेसन घेतलेलं आहे. तुम्हाला जितकं पिठलं बनवायचं आहे तितकं तुम्ही यामध्ये बेसन यूज करू शकता. इथे मी 4 ते 5 चमचे असं बेसन घेतलेलं आहे. या बेसनमध्ये आपण हळद टाकणार आहोत.
आणि मस्त असं पाणी टाकून त्याच्या गुठळ्या सुटेपर्यंत चांगलं असं मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून आपलं बेसन जे आहे ते मऊसूत आणि असं एकदम छान असं चवीला लागलं पाहिजे. कारण गुठळ्या जर आल्या बेसनमध्ये तर त्याची टेस्ट जी आहे ती लागत नाही. तर त्यासाठी बेसन जे आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, ढवळत राहायचं आहे चमच्याने कंटिन्युअस, जेणेकरून जे गुठळ्या आहेत ते राहणार नाही. तर बेसन हळद टाकून घेतलेली आहे, 1 चमचा हळद टाकली आणि इथं पाणी टाकून घेतलेलं आहे. जितकं बेसन तितकंच पाणी घ्यायचं आहे, त्याच्यापेक्षा थोडंसं वरती असं वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि त्यानंतर हे मस्त असं मिक्स करत राहायचं जेणेकरून बेसनमध्ये जे आहे ते गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी कशा प्रकारे सर्व मिक्स करून घेत आहे ते. त्यानंतर इथे बेसनचा जे आपण घोळ केला होता तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि चांगलं कंटिन्युअस असं ते मिक्स करत राहायचं आहे. यामध्ये परत एकदा थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे चांगलं सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता खूप छान असं बेसन लागतं. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. आणि हे जे आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपलं पिठलं. तुम्ही पाहू शकता आत्ता सध्या तर काहीच गुठळ्या नाही, जसं ते शिजत जातं तर तशा गुठळ्या ज्या आहेत ते तयार होत राहतात. त्यामुळं बेसन जे आहे ते कंटिन्युअस असं मिक्स करत राहायचं, जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या होणार नाही आणि त्याची टेस्टही खूप छान येणार. तुम्ही पाहू शकता. आणि आता मी व्हिडिओत दाखवण्याप्रमाणे हे जे आहे बेसन ते चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे.
अशा प्रकारे इथं पिठलं असं आपलं तयार झालेलं आहे. अगदी मऊसूत आणि झणझणीत पिठलं तयार झालेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट डे मी मावशीला भेटण्यासाठी जाणार होते आईच्या घरी. तर इथे पाहू शकता आईच्या घरी आम्ही गेलो होतो. दादा असं जेवण करत होते. मग मावशीला भेटले. मावशीची तब्येत ठीक नव्हती, मग तिला भेटले. त्यानंतर तुम्ही पाहू शकता मी छकुलीची मम्मी म्हणजे माझी बारकी मावशी, आई, आम्ही असे सगळे होतो. त्यानंतर मावशीला भेटलं आणि मग आईने सांगितलं की आईच्या तिकडे सेल लागला होता. मग सेलमध्ये काही गोष्टी होत्या घेण्यासारख्या, त्या घेतल्या. पण तिथं सेल कमी पण महाग खूप होतं. सेलच्या नावाने फक्त तिथं लोक येत होते, पण वस्तू ज्या आहेत तिथल्या त्या खूप महाग होत्या. तुम्ही पाहू शकता इथे असे म्हणजे होते छान असे व्हरायटी होते, पण क्वालिटी इतकी नव्हती आणि क्वालिटीनुसार असे पैसे पण नव्हते तिथे. मग काय थोडीफार शॉपिंग केली, मग तिथून पुढं पाणीपुरी खाल्ली. मग आईच्या तिकडून मावशीला भेटून आल्यानंतर मग मी घरी आल्यावरती डाळ खिचडी जी आहे ती बनवणार होते. तर इथे मी कुकरमध्ये तूप टाकून घेतलेलं आहे. तूप टाकून घेतल्यानंतर मी इथे जिरेची फोडणी दिलेली आहे. माझ्याकडे लसूण कढीपत्ता नसल्यामुळे मी इथे फक्त जिरेचीच फोडणी दिली आहे. तुम्ही इथे लसूण कढीपत्ता ते सुद्धा टाकू शकता. त्याने सुद्धा फ्लेवर जो आहे तो आपल्या डाळ खिचडीला खूप छान येतो. इथे मी अगदी सोप्या पद्धतीने अगदी झटपट अशी डाळ खिचडी बनवणार आहे. त्यानंतर जिरं टाकून घेतलं, इथं हिंग टाकून घेतलं. त्यानंतर कांदा जो आहे तो टाकला आणि मस्त असं फ्राय करून घेतलं. तुम्ही पाहू शकता चांगलं फ्राय झाला कांदा की त्याच्यामध्ये आपण आपले कडचे जे बेसिक मसाले आहेत ते टाकून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता कांदा चांगला असा मिक्स करून घ्यायचा आहे. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा जो आहे तो चांगला ब्राऊन झाला की जेणेकरून आपली खिचडीला जी टेस्ट आहे ती खूप छान अशी येते. कांदा तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतून झाला त्यानंतर मी इथे हळद, 1 चमचा मिरची पावडर, त्यानंतर इथे मी बिर्याणी मसालासुद्धा यामध्ये टाकला होता. धना पावडर टाकून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता कांदा लसूण मसाला जो आहे तो सुद्धा इथे मी 1 चमचा टाकून घेतला होता. तुम्ही तुमच्या चवीनुसार मसाला इथे ॲड करू शकता. तुम्ही पाहू शकता इथे मी सर्व असे बेसिक मसाले जे आहेत ते सर्व इथे मिक्स करून घेतलेले आहे, त्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर इथे चवीनुसार असं मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि परत एकदा हे जे मसाले आहेत ते सर्व मिक्स करून घ्यायचे आहे, जेणेकरून मसाल्यांचा जो अर्क आहे तो चांगला उतरेल आणि मसाल्याचा जो फ्लेवर ओरिजिनलवाला जो फ्लेवर येतो ज्यावेळेस आपण भाजीमध्ये एखाद्या टाकतो तर तो फ्लेवर मस्त येईल. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे मस्त असे मसाले मिक्स केले. त्यानंतर मी ते टोमॅटो टाकून घेतले. टोमॅटोसुद्धा चांगले असे परतून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता टोमॅटो पण चांगले असे परतून घ्यायचे आहेत. आणि टोमॅटो चांगले परतण्यासाठी यावरती झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून टोमॅटो जे आहेत ते चांगले सॉफ्ट बनतील. तुम्ही पाहू शकता इथे मी 2 मिनटं बारीक फ्लेमवरती जे आहे आपली ती खिचडी करत आहे तर 2 मिनटं असं त्यावरती झाकण ठेवून चांगले टोमॅटो तुम्ही पाहू शकता खूप सॉफ्ट आणि छान झालेले आहेत. अशाच प्रकारे जे आहे ते करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर इथे तुम्ही कोथिंबीरसुद्धा यूज करू शकता. इथे मी कोथिंबीर नाही यूज केली माझ्याकडे नसल्या कारणामुळे. आणि तर तांदूळ, मूग डाळ, तूर डाळ आणि मसूर डाळ ही तिन्ही डाळी जे आहे ते यामध्ये मी टाकून घेतलेल्या आहेत. आणि परत एकदा चांगलं मिक्स करून घेत आहे. तुम्ही पाहू शकता पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जितका आपला तांदूळ आहे त्याच्यात 2 पट असं पाणी टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून पातळ खिचडी अशी छान लागते. म्हणजे मला तर आहे ना ती पातळ खिचडी आवडते, त्यामुळं मी इथं पाणी जास्त टाकून घेतलेलं आहे. आणि जर मी ते कुकरमध्ये बनवत आहे त्यामुळं मी 2 ते 3 शिट्टीमध्ये चांगली हा जो भात आहे तो चांगला
शिजून निघतो. आणि जर तुम्हाला पातेल्यामध्ये करायचं असेल तर बारीक गॅसवरती ठेवून तुम्ही इथे गरम पाणी यामध्ये टाकायचं आहे, जेणेकरून आपला जो खिचडी जी आहे ती खूप टेस्टी लागते. तर नंतर तुम्ही पाहू शकता मी इतकं पाणी इथे टाकलेलं आहे आणि ते परत एकदा मिक्स करून 2 ते 3 शिट्टीमध्ये चांगलं बारीक फ्लेमवरती आपली डाळ खिचडी जी आहे ती चांगली शिजवून घ्यायची. आणि वरून मस्त असा गरम मसाला टाकायचा आहे, जेणेकरून खिचडीला जो फ्लेवर आहे तो मस्त असा येतो. तुम्ही पाहू शकता किती छान असा वरती रेड कलरचा असा तेलाने भरलेला असा तवंग दिसत आहे. खूप छान अशी ही डाळ खिचडी अगदी सोपी आणि झटपट होणारी आहे. यामध्ये तुम्ही व्हेजिटेबल्ससुद्धा टाकू शकता. व्हेजिटेबल्स टाकले की अजून छान अशी टेस्ट येते, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर मी इथं वरून 1 चमचा असा गरम मसाला टाकला, ते सर्व मिक्स करून घेतलं. त्यानंतर कुकरचं झाकण लावून 2 ते 3 शिट्टी घेतली. त्यानंतर आपला जी डाळ खिचडी आहे ती तयार झाली. त्यानंतर डाळ खिचडी तर खाल्ली, त्यानंतर काहीतरी गोड खाण्याची क्रेविंग झाली होती, पिण्याची. तर मी इथं 1 लिटर असं दूध घेतलेलं आहे. दूध चांगलं कोमट होईपर्यंत गरम होऊन द्यायचं आहे. आणि आज आपण इथं बनवणार आहोत बदाम मिल्कशेक. तर त्याची रेसिपी तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे. आणि अशा सोप्या, स्वादिष्ट आणि घरगुती रेसिपींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती तुम्हाला व्लॉग्स, रेसिपी आणि छान छान असे व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत. तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. त्यानंतर मी इथे बदामचं जे प्रीमिक्स आहे ते घेतलं होतं. जर तुमच्याकडे बदाम प्रीमिक्स नसेल तर तुम्ही रात्रभर बदाम जे आहे ते पाण्यामध्ये भिजत घालायचे आहे. नेक्स्ट डे त्याचे सालं काढून त्याची मिक्सरला पेस्ट करून दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. ते मी MTRचे बदाम मिक्स जे आहे त्याचे 5 वाले असे 4 पॅकेट्स घेतले होते. ते चांगले असे दुधामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. दुधामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये इथे मी वेलची पावडर टाकलेली आहे, केसर टाकलेला आहे, बदामाची तुकडेसुद्धा टाकलेले आहे, जेणेकरून अजून फ्लेवर जो आहे तो खूप छान येईल. त्यासाठी तुम्ही पाहू शकता इथे जे बदाम प्रीमिक्स जे आहे ते सगळे मी टाकून घेतलेले आहे 4 पॅकेट्स. आणि चांगलं मिक्स करून घेत आहे दूध, जेणेकरून ते जी पावडर आहे ती सगळी दुधामध्ये मिसळली गेली पाहिजे आणि त्याच्या गुठळ्या नाही झाल्या पाहिजे. त्यासाठी हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे वेलची पावडर जी आहे ती इथे मी टाकून घेतलेली आहे. या प्रीमिक्समध्ये तर सर्वच आहे, पण इथे मी आपला अजून फ्लेवर जो आहे तो चांगला अजून येण्यासाठी इथे मी वेलची पावडर जी आहे ती टाकून घेतलेली आहे. वेलची पावडर टाकल्यानंतर ते जे आहे ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर इथे मी केसर जे आहे ते यूज केलेलं आहे. केसरसुद्धा ऑप्शनल आहे, जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही यामध्ये केसरसुद्धा टाकू शकता. केसरने जे आपलं बदाम मिल्कशेक जे आहे त्याला रंग खूप सुरेख येईल आणि टेस्टही खूप छान लागेल, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर इथे मी सर्व असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि हे बदाम मिल्कशेक जे आहे ते तुम्ही थंडही पिऊ शकता आणि गरम असल्यावरती पिऊ शकता, कारण पावसाचे दिवस आहे. चहा कॉफी पिऊन जर कंटाळला असेल तर ही रेसिपी त्यासाठी बेस्ट आहे. आणि जर तुम्हाला थंड पिण्याची इच्छा असेल तर तुम्ही हे सर्व थंडसुद्धा पिऊ शकता. त्यानंतर दूध जे आहे ते असं ढवळत राहायचं आहे. आणि त्यानंतर जे कडणी अशी साई जी येते ती चमच्याच्या साह्याने काढून दुधामध्ये मिक्स करायची आहे, जेणेकरून आपलं बदाम मिल्कशेक जे आहे त्याला थिकनेस येऊ शकतो आणि टेस्टही खूप छान लागते. इथे तुम्ही साखर यूज करू शकता किंवा कंडेन्स मिल्क यामध्ये यूज केलं तरी खूप छान अशी टेस्ट लागेल. त्यानंतर मी बदामाचे काप टाकून परत एकदा हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. खूप छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून टेस्ट जी आहे ती छान येते. आणि
थिकनेस जो आहे तो चांगला असा बदाम मिल्कशेकला येतो. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. उकळीपर्यंत चांगलं असं मिक्स करायचं आहे. जितकं पण कडेला अशी साई जी तयार होते ती साई चमच्याच्या साह्याने जी आहे ती काढायची आहे. आणि तुम्ही पाहू शकता केसरचा रंग किती छान असा दुधामध्ये उतरला आहे आणि खूप छान असं दूध लागत आहे. हे टेस्टलाही खूप छान झालं होतं. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. आजची ही रेसिपी अगदी सोपी, झटपट आणि चविष्ट आहे. एकदा बनवलं तर पुन्हा करावीशी वाटेल, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे दूध जे आहे ते चांगलं मी असं मिक्स करून घेतलेलं आहे. साई जी आहे ती कडला जी साठते ते मी सगळी अशी एकजीव करून घेत आहे. चमच्याच्या साह्याने काढून ते दुधामध्ये एकजीव करत आहे. त्यानंतर अशा प्रकारे जे दूध आहे आपलं ते उकळीपर्यंत ठेवायचं आहे. त्यानंतर बदाम मिल्कशेक जो आहे तो तयार झाला आहे. आजचा प्रवास इथपर्यंतच होता आपल्या सर्व व्हिडिओचा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करून तुमचं प्रेम नक्की दाखवा. तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबासोबत शेअर करा आणि आपल्या परिवाराचा भाग होण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमचं प्रेम आणि पाठिंबा हेच सर्वात मोठी ताकद आहे. पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन रेसिपीसह आणि नव्या आठवणीसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. आणि तुम्ही पाहू शकता किती छान असं तयार झालेलं आहे आपलं बदाम मिल्कशेक.
जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रेमळ परिवाराचा भाग होण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मला तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे. मी खूप छान असे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊ